नमस्कार, कॅम्पस फेअरवरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये या औरंगाबादच्या अशा जळजळत्या उन्हात मी जितेंद्र जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आता हे बघा, उगाच मग औरंगाबादचं जळजळतं ऊन असं म्हटल्यानंतर औरंगाबादकरांनी वाईट वाढून घेण्याचं कारण नाही. आता तर सूर्याचा दोष आहे, तुमचा काय दोष आहे? म्हणजे गंमत. पुन्हा एकदा हा एपिसोड आपण करणार आहोत कुठल्या मुलांबरोबर? राजा छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागातल्या मुलांबरोबर. जाऊयात, मुलांबरोबर मजा करूयात. राजा छत्रपती शिवाजी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग. मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेटावा बाई. मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेटावा बाई. किती वन वन धुंडून आले, वृंदावर हरवून गेले. चालून पाय हे थकले, भेटी विण उपाय नाही, भेटी विण उपाय नाही, मज कृष्ण भेटावा बाई. गर्दीतुनी वणवण फिरले, मी अजूनही न त्या ओळखले. हे असेच जीवित सरले, मी रडते धाई धाई, मज कृष्ण भेटवा बाई. हा जन्म असो शेवटला, हा जन्म असो शेवटला, हा श्वासही आता क्षीणला. ना तरी लोट ब्रिजलाला, हा देहच यमुना डोही, मज कृष्ण भेटवा बाई. अवघड असतं प्रेम. राधा आहे का मीरा आहे? राधाच असावी किंवा कुणीतरी गोपी असावी, म्हणजे तिची भावना अशी असावी असं मला वाटतं. कवयित्री शिरीष पै, फुलाची भाषा. मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेटवा बाई. मन वेडे रमतच नाही. का रमत नाही बरे? नाट्यशास्त्र विभागातली मुलं असली तरी त्यांना मन असतं, आणि प्रत्येकाचं मन हे सारखं नसलं तरी एक भावना असतेच, प्रेमाची भावना. मन वेडे रमतच नाही, आजची लावलाई. मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही. आपल्याला जमत नाही. तू जवळ असताना मन भरत नाही. मन भरत नाही. हाँ नहीं, इसके बारे में मेरा कुछ ख्याल नहीं सर. हाँ हो, इसके बारे में मेरा कुछ ख्याल नाही. मन वेडे रमतच मन नाही. वेडे रमतच नाही, किती समजावले तरी ऐकतच नाही. हे बघ, आता प्रत्येक प्रश्नाला जर स्माईल हे उत्तर असेल तर मग काय बोलणार? मन वेडे रमतच नाही. हसण्याशिवाय तुझ्याकडे काही उरतच नाही. तुझ्या वाचून काही सुचतच नाही. तुझ्या वाचून काही सुचतच नाही. मनवेडे रमतच नाही, तुझ्या विना कुठेही करमत नाही. खरंच मनवेड आहे म्हणून ते कुठेही लागत नाही. मनवेडे रमतच नाही, काय करावं तोच भेटत नाही. मनवेडे रमतच नाही, जितेंद्र जोशीकडे जातच नाही. मनवेडे रमतच नाही, काय सांगावं ते सुचतच नाही, कारण की हे वेडं मन रमण्यासाठी काही आणखी केलंच नाही. मनवेडे रमतच नाही, ड्रामॅटिक शिवाय जमतच नाही. ड्रामॅटिक शिवाय जमतच नाही. क्या बात आहे. अभ्यासाशिवाय जमत नाही. अभ्यासाशिवाय जमत नाही. तुझं? अभ्यासाशिवाय काही सुचत नाही. क्या बात आहे. अभ्यासू पोरी आहेत यांच्यापासून लांब राहा. राधा कृष्ण दिसतच नाही. राधा कृष्ण दिसतच नाही. तुझ्या विना करमतच नाही. तू छुपी है कहा, तू छुपी आहे का असं म्हणत त्यांनी, म्हणजे तिने काय केलं असणार? मन वेळ रमतच नाही. कॉलेज कॅम्पस शिवाय जमतच नाही. कॉलेज कॅम्पस शिवाय, कॅम्पस फेअरवर शिवाय. कॅम्पस फेअरवर शिवाय. हा, काय ना, काही लोक म्हणतात कॉलेज मेरी जान किंवा कॉलेज कॅम्पस. आमचा कार्यक्रम कॅम्पस अफेअरवर. ती दिसली नाही तर करमतच नाही. मन वेडे रमतच नाही आणि मला भूक लागतच नाही. तुझ्याशिवाय जेवण जातच नाही. मन वेडे रमतच नाही आणि मित्रांशिवाय करमत नाही. खरं आहे, माझं पण असंच आहे, मित्रांशिवाय करमत नाही. माझंही तेच मत आहे. मित्रमैत्रिणींशिवाय, मित्रमैत्रिणींना भेटल्याशिवाय करमत नाही. हा हुशार आहे, मैत्रिणी पण आल्या आहेत. मन वेडे हे रमतच नाही, तू दिसली नाही तर मन जुळतच नाही. मन जुळत नाही. मन वेडे रमतच नाही. कॅम्पस फेअरवरचा एपिसोड पाहिल्याशिवाय संडे जातच नाही. संडे जातच नाही. मनवेडे रमतच नाही, गाण्याशिवाय करमतच नाही. वाटतं त्याच्यासाठी म्हणावं पण समोर आला की सुचतच नाही. असं मी ऐकलं होतं कुठेतरी की आपण असे हसलो नाही, बोललो नाही तरी हे दोन गोष्टी असताना इथून सगळ्या गोष्टी जात असतात. इथून एखादं गाणं म्हणण्याचा प्रयत्न कर कदाचित. मन वेडे रमतच नाही, कारण ते वेडे असल्यामुळे त्याला काही समजतच नाही. करेक्ट आहे. सो सिंपल. माझं मन
वेडा नाही आहे, हुशार आहे, रमतं कुठेही. रमतं कुठे? प्रॅक्टिकल आहेस तू. मन वेडा रमतच नाही, काहीही बोलायला सुचतच नाही. हा होते काय मन वेडे रमत नाही क्लासमध्ये पण कॅन्टीनमध्ये रमते. कॅन्टीन मध्ये रमते. मग तू एक कॅन्टीनच का नाही काढत? त्याला तुझं नाव canteen- देईल. हा? त्याला तुझं नाव देईल. माझं नाव तू घेऊन येशील ना कॅम्पस आवडते. हा कॅम्पस. कॅम्पस. मी विचार केलेला आहे माझा हा अभिनयाचा कॉलेजचं धंदा. झाल्यानंतर अभिनयाचा canteen धंदा नाही वर. झाला तुम्ही कॅम्पस वडापाव काढणार आहे. बिंदास. मन वेडे रमतच नाही पण तो माझ्याकडे बघतच नाही. तो तुझ्याकडे बघतच नाही. ओ बाद में पछताएगा. मन वेडे रमतच नाही पण शब्दात मुळी सांगायला जमतच नाही. आता एवढं फटकन बोलली सगळी. मन वेडे रमतच नाही, कुठेही करमत नाही. मन वेडे रमतच नाही, इकडे तिकडे तिच्याशिवाय बघताच येत नाही. मन वेडे रमतच नाही, तिला कोणी पाहिलं तर खपतच नाही. करेक्टच आहे मग. असं कसं असंच आहे आपलं. तीन ठेवून एक म्हणावं. मग ते तर आहेच. मन वेडे रमतच नाही, या गधड्याशिवाय काही करमतच नाही. किती दोन जीव लागत प्रेमाने मग. वेडं मन कोणातही गुंतल्यावर रात्रीची झोप उडून जाते, हे असं आयुष्यात एकदा तरी घडून जाते. एकदा तरी घडून जातं. काय माहित आमचं मन कुणातच गुंतलेलं नाही तरी रात्रीची झोप उडालेली आहे एवढं निश्चित आहे. आता जर आपण नाट्यशास्त्र विभागाच्या मुलांबरोबर आहोत तर त्यांच्याबरोबर आपण काहीतरी गंमत जम्मत केली पाहिजे. गंमत जम्मत म्हणजे त्यांच्या अभ्यासाचा जो भाग आहे की नाट्यशास्त्राची मुलं तर त्यांना नाटकातला काही भाग करावा लागतो किंवा परीक्षा असेल तर काही स्किट्स सादर करावे लागतात. स्किट्स म्हणजे काय तर एक छोटे छोटे प्रसंग सादर करावे लागतात. तर पाहूयात ना त्यापैकी काही प्रसंग जर तुम्हाला आवडले तर तुम्ही बघा ना त्या मुलांनी सादर केलेले प्रसंग, छोटे छोटे स्किट्स. भैया सुना है आज के अखबार में क्या है? अखबार नहीं, आजाद हिंद बोल. हाँ हाँ, आज़ाद हिंद ने 5 महीनों में कुछ 1100 करके बड़े बड़े थाने अपने कब्जे में किए और वो इम्फालू की तरफ बढ़ रहे हैं. और हाँ भैया, अंडमान निकोबार भी आजाद किया था. हाँ भैया, और मैंने सुना है कि सभी देशों के बड़े बड़े लोग अपने नेताजी का साथ दे रहे हैं, इसलिए मैं भी आज़ाद हिंद सेना में शामिल होना चाहता हूँ. नहीं नरसू, तू अभी छोटा है, तेरे खाने पीने के और मौज मस्ती के दिन है. हाँ. तथा तुझसे ज्यादा मैं निश्चिंत हूँ. क्यों ना मैं अभी सोचने लगा हूँ कि देश कार्य में हाथ बांधना. नहीं भैया, छोटे भाई के रहते हुए बड़े भाई को मैं लड़ाई के लिए भेजूं और मैं माँ को क्या जवाब दूंगा? नहीं नरसू, तुझे कितनी बार समझाया, तू अभी छोटा है रे. तेरे खाने पीने के और मौज मस्ती के दिन है. हाँ, मेरे खाने पीने के दिन है, लेकिन मौज मस्ती के नहीं, बल्कि भारत माँ की आज़ादी के दिन है और उसमें मैं जरूर शामिल हूँगा. नहीं नरसू. क्यों भाई पिता के कर्तव्य की क्या बातें करते हो? पिता की याद आ गई क्या? नहीं चाचा, बातें तो पिता की कर्तव्य की और देश की आजादी की चल रही थी. धन्य धन्य माता पिता, यहाँ दोनों भाइयों की चर्चा आजादी के लिए चल रही है. नेताजी से कहना उनके चरणों में देने के लिए. मेरे पास 2 ही बेटे थे. अगर मेरे पास और बेटे होते ना तो वो भी मैं उनके चरणों में सौंप देती. उनसे कहना कि अंग्रेजों ने हमारे गांव में कितना अत्याचार किया, यहाँ की बहू बेटियों की इज्जत लूटी गई, लेकिन फिर भी हमारे गांव के लोगों ने अपनी हिम्मत नहीं हारी. नेताजी से कहना कि हमारे गांव के लोग भी आज़ाद हिंद सेना में शामिल होना चाहते. कहेंगे ना आप इतना उनसे? कहेंगे ना? औरंगाबाद नावाचं शहर. आम्ही 2 वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये आलो. तिथे एका व्यक्तीशी ओळख झाली आमची, एका मुलीशी. या मुलीचं नाव निलिमा. निलिमा काय करते तर मला असं वाटलं की ती फोटोग्राफर आहे, ती फोटो काढते वगैरे. आता कॅमेरा बाळगणारा माणूस किंवा कॅमेरा बाळगणारी व्यक्ती फोटोग्राफर असलीच पाहिजे असं नाही. मी फोटो काढते तर म्हणून काय फोटोग्राफर का, पण असं नाही, उत्तम फोटो काढते तर मला वाटतं ते फोटोग्राफर आहे. आज 2 वर्षानंतर मला पहिल्यांदा कळलं की शी इज अ कॉलेज स्टुडंट. ती इथे काय करता आपण? BA फर्स्ट इयर. BA फर्स्ट इयर. वय वर्ष 18 आत्ता. मुलींचं वय विचारू नये पण तिनेच सांगितलं. आणि वय वर्ष 14 असल्यापासून ती फोटोग्राफी करायला शिकली म्हणजे काय आपल्याला काय उन्हाळ्यात करायला काही नव्हतं म्हणून सहज म्हणून हॉबी म्हणून. आणि आईने कॅमेरा आणून दिला आणि ती स्वतःचा खर्च चालवते, चरितार्थ चालवते
आणि शिवाय शिक्षण घेते आणि कामही करते आणि सगळंच म्हणजे आणि एक खंबीर स्त्री आणि खंबीर मैत्रीण म्हणून ती आमच्या इथे लिहिली गेली. हिला हे सगळं करता येतं, स्वतःच्या आईची बहिणीची जबाबदारी पेलता येते या वयात हे सगळं करून. मला काय येतं जाऊ, तुम्हाला काय येतं? एक मिनिट, पहिले सांग तू माझा मित्र आहे. पहिले सांग सांग सांग. मी तुझा मित्र. 4 ओळी. भगवान के घर से कुछ गधे फरार हो गए. हाँ. भगवान के घर से कुछ गधे फरार हो गए. कुछ तो पकड़े गए, कुछ आपके जैसे यार हो गए. और तेरे को मालूम है गधा और क्या करता है? फटफटीचा आवाज काढता येतो. बिंदास बिंदास. ड्रॉइंग येतं. काढू का तुझं? काढले. माझं काढलंय ड्रॉइंग. हे बघ. ब्रिलियंट. तो हसतोय, मग तो कोणी का असे ना, तो हसतोय त्यामुळे तो मीच आहे. हे काय जागतिकीकरणाच्या विळख्यात मराठी आपले अस्तित्व टिकवेल काय हे महत्वाचं आहे. आणि बाजूला माझा फोटो म्हणजे बापरे, मराठीचं अस्तित्व आणि माझा फोटो. आणि साहित्यामधून राजकारणाचे यथार्थ चित्रण झाले काय. अध्यात्म काळाची गरज, जगातील महान स्त्री. तू होऊ नको द्रौपदी, लोक तुला अबला म्हणतील. तू होऊ नको रामाची सीता, लोक तुला अबला म्हणतील. तू हो मा शिवबाची, लोक तुला राष्ट्रमाता म्हणतील. तू हो ज्योतिबाची सावित्री, लोक तुला क्रांतिमाता म्हणतील. तुझी साथ देण्याचं वचन दिलं असेल मी, म्हणून इतरांची साथ सोडली असं होत नाही. तुला माझं अस्तित्व मानलं असेल मी, म्हणून माझं मी पण विसरले असं होत नाही. तू दिलेलं प्रेम आठवलं असेल मी, म्हणून दिलेल्या जखमा विसरले असं होत नाही. तुझ्यासोबत जोडल्यावर नाव बदललं असेल माझं, म्हणून मीही बदलले असे होत नाही. तुझ्यासोबत रेशमीबंध जपले असतील मी, म्हणजे तुटलेले धागे जुळले असं होत नाही. फक्त तुझीच वाट पाहीन मी युगानुगे, म्हणजे मी माझी वाट सोडली असं होत नाही. थँक्यू. दिल की गलियों में कोई गम ना हो, हमारी ये दोस्ती कभी कम ना हो. यही दुआ है कि तुम सदा खुश रहो, क्या पता हम कल हो ना हो. क्या कर रही हो, गजब कर रही हो, गॉगल लगा के आँख मार रही हो. तुम मिलो ना मिलो, मिलने का गम नहीं. तुम पास से गुजर जाओ, तुम्हारे मिलने से कम नहीं. माना कि तुम्हें हमारी कदर नहीं, पर जाओ जाके उनसे पूछो जिन्हें हम हासिल नहीं. टेबल पर फूल है, उठाती क्यों नहीं? तेरे दिल में प्यार है, बताती क्यों नहीं? वाह, क्या बात है, वाह. झाल्यात भेटी गाठी अर्जुन रावासाठी. झाल्यात भेटी गाठी अर्जुन रावासाठी. तुम काय सांगू बाई, तुम काय सांगू बाई, जीव होतो लाई लाई. झाल्यात भेटी गाठी अर्जुन रावासाठी. जेव्हा वय होत 16 तेव्हा पोर होती गोळा. जेव्हा वय होत 16 तेव्हा पोर होती गोळा. खरं सांगते राया, माझा तुमच्यावर आहे डोळा. सजल नयन नितधार बरसती. सजल नयन नितधार बरसती. भावगंध त्या जळी मिसळती. भावगंध त्या जळी मिसळती. सजल नयन नितधार बरसती. भावगंध त्या जळी मिसळती. सजल नयन नितधार बरसती. मी की नाही लहान मुलीचा आजच शेर सांगते. हां, फूल पड़ा है कांटों में, फूल पड़ा है कांटों में, उठाओ कैसे, लड़का खड़ा है सामने, उसे पटाओ कैसे. वाह 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 वाह. और लड़के को फूल बोला है, लेकिन कौन सा फूल है? FOOL वाला फूल है या वो ऐसा फूल है?
अब वो सामने वाले की सोच पे डिपेंड करता है। यार तो मैं तो सोचता हूँ मैं FOOL हूँ तो